समस्तामध्ये सार आचार आहे, कळेना तरी सर्व शोधून पाहे. जीवा संशयो वा उगातो त्यजावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. सगळ्यामधलं सार शोधून काढ. म्हणजे देवाची पूजा करताना देवाला हे फुल वाहू का, अशी पूजा करू का, अशा शंका काढत बसण्यापेक्षा मुखाने तोंडाने देवाचं नाव घे आणि तुला सोपवलेलं काम नीट कर. हेच देवाला आवडते असा सोपा अर्थ आहे या श्लोकाचा. तुला भक्त पुंडलिकाची गोष्ट माहीत आहे ना. तो आईवडिलांचे पाय चेपत असताना पांडुरंग आले तर त्याने वीट दिली होती पांडुरंगांना उभं राहण्यासाठी. पण हातातलं काम आईवडिलांची सेवा करणं मध्ये सोडलं नाही. ही गोष्ट पांडुरंगालाही आवडली. सार शोधणं म्हणजे देवाला शोधा असंच रामदास स्वामींना सांगायचं आहे. पण देवाला आपण कोणीच पाहिलेलं नाही, मग देवाला शोधायचं तरी कसं? त्यासाठीच सर्व संत मंडळी सांगतात, देव ईश्वर सर्वांमध्ये आहे. तो झाडा फुला पानात आहे, सर्व प्राण्यांमध्ये आहे. सर्वांशी चांगलं वागलं की ते देवापर्यंत पोहोचतंच. एकनाथ महाराजांची गोष्ट आठव. महाराजांनी देवपूजेसाठी कावड भरून आणलेलं नदीचं पाणी नदीच्या वाळूत उन्हात तडफडणाऱ्या गाढवाला पाजलं होतं. महाराजांना गाढवातही देव दिसला. त्यासाठीच समर्थ म्हणतात, मनात कोणतीही शंका आणू नका. निशंक मनाने देवाचं रामाचं नाव घ्या. अगदी सकाळी उठल्यापासून घ्या. देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. तुला समर्थांचा शिष्य कल्याणाची गोष्ट सांगते, ऐक. ही गोष्ट घडली आहे सज्जनगडावर. समर्थ आपल्या काही शिष्यांना बरोबर घेऊन गडावर एका कड्याच्या बाजूने फेरफटका मारत होते. इतक्यात सोसाट्याचा वारा सुटला आणि समर्थांच्या अंगावरील छाटी म्हणजे उपरणं किंवा शालीसारखं वस्त्र म्हणू त्याला, तर ते उडालं. समर्थ पटकन म्हणाले, कल्याणा, अरे छाटी उडाली बघ. क्षणाचाही वेळ वाया न घालवता कल्याणाने कड्यावरून उडी मारली आणि वस्त्र घेऊन कल्याण पुन्हा गडावर आले. म्हणजेच कल्याण स्वामींनी आपल्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवला. मग आता खरंच अशी उडी मारायची का? तर अजिबात नाही. मात्र अशा गोष्टीतून हेच शिकायचं की आपल्या घरातील मोठी माणसं, आपले आई बाबा, आपले आजी आजोबा जे काही सांगतात ते आपल्या चांगल्यासाठीच असतं. आणि त्यावेळी नाही पटलं तरी त्यांचं ऐकायचं, कारण पुढे त्यातून आपलंच चांगलं होणार असतं. घरातील मोठी माणसं किंवा संत मंडळी सांगतात त्याबद्दल शंका संशय घेऊ नका, त्यांच्यावर विश्वास ठेवा. आता असं बघ, महाभारत युद्धाच्या वेळची गोष्ट तुला माहीत आहे. कौरव व पांडवांचे सैन्य अखेरीस युद्धभूमीवर दाखल झाले. अर्जुनाच्या रथाचे सारथ्य प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण करीत असतात. रथात शस्त्रसज्ज झालेला अर्जुन आता श्रीकृष्णाला रथ दोन्ही बाजूच्या सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा करण्यास सांगतो. रथ तसा मध्यभागी येताच अर्जुन कौरव सैन्याचं निरीक्षण करतो आणि त्याला समोर पितामह भीष्म, आपले गुरु द्रोणाचार्य तसेच कौरवांसह अनेक नातलग दिसतात. आपल्याला आपल्याच माणसांनी शुद्ध करायचं आहे हे समोर दिसताच अर्जुनाच्या मनात संशय निर्माण होतो. खरं तर हे त्याला आधीही माहीत असतंच, पण प्रत्यक्ष समोर बघताच मनाची घालमेल होते. अशा वेळी नको त्या शंका मनात न आणता तू तुझे क्षत्रिय धर्माचे कर्तव्य कर. तू तुझे नेमून दिलेले काम नीट कर. तेच सर्वांच्या आणि तुझ्याही हिताचे आहे असे भगवंत सांगतात. म्हणजेच काय तर आपले काम नीट करणे, मनापासून करणे हे पण देवाचेच कार्य आहे आणि ते करत असताना देवाची आठवण ठेवायची. तसंच देवाचं नाव घ्यायचं किंवा त्याची आठवण ठेवायची हे मनापासून करा. उरकून टाकू नका, कसं तरी करू नका. आता असं बघ, आजोबांनी आपल्या बागेत कितीतरी प्रकारची फुलझाडं लावली. लिंबाचं झाड आहे, केळी आहेत, किती छान फुलं फळं लागतात त्यांना. त्यासाठी आजोबांनी नर्सरीतून चांगली निवडून रोपं आणली होती, हे तुला माहिती आहेच. तसंच आपण जे स्वयंपाकासाठी धान्य वापरतो ते धान्य चांगलं येण्यासाठी शेतकऱ्यांनीही त्याचं बी बियाणं हे चांगलंच वापरलेलं असतं. बी पेरलं की शेतकरी शेताची मशागत करतात. मशागत म्हणजे नको असलेलं तण काढून टाकतात, शेणखत घालतात, वेळच्या वेळी पाणी देतात. आपण लावलेल्या पिकाची शेतकरी जशी काळजी घेतात ना, अगदी तसंच आपलं हे इकडून तिकडे धावणारं मन ताब्यात ठेवण्यासाठी
देवाचं स्मरण ठेवायचं, त्याची आठवण ठेवायची. संतांनी केलेल्या चांगल्या गोष्टी आठवायच्या, संतांनी सांगितल्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करायचा. हे सगळं म्हणजेच आपल्या मनाची आपण केलेली मशागत असते. त्यासाठीच वारंवार सतत समर्थ आपल्याला सांगतात, प्रभाते मनी राम चिंतित जावा, जय जय रघुवीर समर्थ.